नमस्कार मंडळी, मी शारदा इंडिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी. तुमच्या मुलांमुळे तुमचा पांग फुटतो आणि भाग्योदय होतो. तुमचा पांग फिटणं तुमची मुलं अशा काही गोष्टी करतायत, ॲज अ कला असेल, नाविन्यपूर्ण खेळ असेल, किंवा नवीन अशा काही गोष्टी असतील, सॉफ्टवेअरची काही असेल, डिजिटल इंडिया आहे. तर या सगळ्या गोष्टी नवीन नवीन नाविन्यपूर्ण असं काहीतरी घडवत आहे, त्याच्यामुळे तुमचा भाग्योदय होते. असं काहीतरी नवीन ज्या गोष्टी म्हणजे ज्यामुळे तुमचा नावलौकिक होईल, त्या तुमच्या नावाने तुमच्या मुलांना, तुमच्या मुलाची जी ओळख आहे, जर आपण काय म्हणतो माझ्यामुळे माझ्या मुलाची ओळख आहे, पण असं नाही आहे. हा भाग्योदय असा होणार आहे की तुमच्या मुलांमुळे तुमची ओळख होणार आहे. आणि असं काहीतरी नवीन कार्य, समाजकार्य असेल, राजकारण असेल, आणि किंवा नवीन असं असे भाग्योदयाचे काही हे असेल, ज्यामुळे तुमचा भाग्योदय होतोय तुमच्या मुलांच्या नावाने. तुमच्या मुलांच्या नावाने तुमचं मूल हे तुमच्या मध्ये मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याचं हे नाही आहे, पण ते त्यांच्यामुळं तुमचा भाग्योदय होतोय. तुम्ही नावलौकिक होतोय तुमचा. कोणी मुली अशा असतील तुमच्या मोठ्या पदावर आहेत, किंवा वेगळं काहीतरी करतायत, त्या तुम्ही कसं काहीतरी करताय, वेगळं काहीतरी रुटीनपेक्षा, म्हणजे जे नेहमीच चाललेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी करून तुमची मुलं तुमचा भाग्योदय त्यामुळेच होणार आहे. कारण नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी तुमच्यासाठी ते करतायत, आणि तुम्ही त्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न प्रयत्न केलेले आहेत, आणि तसे संस्कारही तुमच्या मुलांवर झालेले आहेत, तुम्ही केलेले आहेत, आणि मुलांनाही ते अंगीकारले. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप प्रेमळ भाव आहेत तुमच्या मुलांमध्ये, आणि ती खूप भावनिक सुद्धा आहेत. आणि त्यामुळे खूप त्यांना त्याचा त्रासही झाला असेल, आणि पण त्या सगळ्या ह्याच्यातून ती जशी बाहेर आले तसं तुमचा भाग्योदय होण्याचे दरवाजे उघडलेले आहेत. तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे. बघूया काय आहे रिडिंग. सेवन ऑफ पेंटेकल्स आहे तिथं, आणि सेवन ऑफ पेंटेकल्स एका बापाची कहाणी असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं, कारण भाग्योदयाची जी हे आहे, आई वडील जर सिंगल पॅरेंट असेल तरी सुद्धा इथं आहे की भाग्योदयाचे तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होते. तर तुम्ही जे तुमच्या मुलांना शिकवलं, म्हणजे ते शिक्षण असेल, ते शिकवणं असेल, तुमची परिस्थिती नसतानाही तुम्ही शिकवलं असेल, त्यांच्या शिक्षणामध्ये कधी अडथळा येऊ दिला नाही, किंवा त्यांना नवीन नवीन गोष्टी ज्या अशा आहेत ज्यामुळे त्यांच्या कलेमध्ये वाढ होईल, ती प्रोग्रेस त्यांचा होईल, आणि त्यांच्या स्वतःमध्ये त्या कॉन्फिडन्स आणि स्वतःचा एक वेगळेपणा सिद्ध करण्याची संधी त्यांना तुम्ही दिलीत. वेगळं काहीतरी नवीन करण्याची संधी तुम्ही त्यांना दिलीत. तुम्ही त्यांना अडवलं नाहीत. तर ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी ज्या येत आहेत त्या स्वतः एक्सेप्ट करून तुम्ही मुलांनाही ते करण्याची संधी दिली, शिकवलं त्यांना ते करण्यासाठी, म्हणजे तुम्ही साथ दिली. इथं सुद्धा पैशाचा फायनान्शियली तुम्हाला खूप प्रॉब्लेम होता, किंवा फायनान्शियल तुम्हाला खूप त्रास झाला, पण तरीही तो सगळा डोंगर स्वतःच्या अंगावर घेऊन करून सुद्धा तुम्ही मुलांसाठी तुम्ही करत राहिलाय असा तुमच्या मनामध्ये कुठलाही भाव नव्हता की मी हे करतोय किंवा हे माझ्याकडून होतंय, तर यामुळं म्हणजे मुलांसाठी मी हे सगळं करतोय, स्वतःमध्ये कुठलाही आविर्भाव नव्हता किंवा नाहीये. तर तुम्ही जे केलं त्याचं, आपण सगळेच पॅरेंट्स असंच करतो की आपल्या मुलांचं करणं किंवा फॅमिलीसाठी करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि प्रत्येकाचं मानला तर देव नाही तर तो जो मानतो त्याच्यासाठी ते कर्तव्य, त्याच्यासाठी ती भूमिका खूप हे असते. तसं तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळं केलं, आउट ऑफ द वे जाऊन सगळ्या गोष्टी अशा केल्या, पण त्यांना त्यांचं मिळू दे अति हे म्हणण्यापेक्षा संस्कार असतील किंवा जे शिक्षणामध्ये त्यांना हवं आहे ते सगळं तुम्ही त्यांना दिलं. तुम्हाला कितीही फायनान्शियली प्रॉब्लेम झाला तरी, कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला मी का रिडिंग तेच आले, असं कुणाची तरी ही एनर्जी असेल तर ही एनर्जी पिक झाली की मुलांसाठी म्हणजे एवढा पैसा आपण घालतोय, एवढं सगळं हे करतोय, आणि याचे रिटर्न्स काय आहे, कुठलाही पैसा गुंतवताना आपण रिटर्न्स बघतो नेहमी, नाही का नाही. तर यामध्ये तुम्ही कधीही रिटर्न्स नाही बघितले की मला परत काय मिळणार आहे, मला परत काय मिळणार आहे, माझ्याकडे परत काय येणार आहे, काय नाही. तुम्ही खूप स्वतःला कामामध्ये इतकं तुम्ही गुंतवून घेतलं, पैसा उभा केला,
कुठूनही असेल कसाही सगळा तुम्ही पैसा उभा केला आणि तुमच्या मुलांना तुम्ही जगण्याचं म्हणजे आयुष्य जगायचं कसं आणि नवीन पद्धतीनं ते जे मुलांना नकोय, मुलं वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्यासाठी तुम्ही पुढं होऊन तुम्ही मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न केला, तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते. म्हणूनच तुमच्या मुलांकडून तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होतो आणि त्या मुलांना त्या मुलाच्या नावाने तुम्हाला तो ओळखलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही जो पैसा इन्व्हेस्ट केला, तुम्ही जे त्यांच्यासाठी केलं, तुम्ही नवीन काय करण्याची त्यांना संधी दिली, तुम्ही जो नवीन वेगळा मार्ग त्यांना तुम्ही दाखवला, तुम्ही पुढे आणला त्यांना, तर इथं तुम्हाला तुमची ओळख मिळेल. त्यांच्याबरोबर तुम्हालाही तुमची एक वेगळी ओळख तर मिळणार आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं, जर एखादी सिंगल मदर असेल, सिंगल पॅरेंट असेल, जे कोणी असेल तर सिंगल पॅरेंट असेल, तर एक आईचं माया प्रेमळ जो भाव आहे तो तुमच्यामध्ये आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, हा तुमचा हे तुमचं मूल आहे जे त्याला बक्षीस मिळालेलं आहे, त्याला अप्रिशिएशन मिळालेलं आहे, त्याचं कौतुक झालं, त्याला सगळं मिळालंय आणि ते त्याच्या आईकडे घेऊन आलेलं आहे, ते त्याच्या आईला दाखवते. हा इथं हा हा मेसेज आहे या दोन्ही कार्ड म्हणजे 2 कार्ड एका वेळेला आले. तर बघा, हा मेसेज कोणताही मेसेज असाच मिळत नाही, पण ते तुम्ही दिला जातो किंवा तुमची एनर्जी पीक होते की मी एवढा पैसा घालते, मी एवढं सगळं करते किंवा आयुष्यात एवढं सगळं झालं, हे माझ्या त्या गोष्टीमुळे माझ्यावर एवढा म्हणजे कर्ज झालं असेल, हे झालं असेल, पण तरी सुद्धा तुमची मुलं तुमच्यासाठी एक वेगळा हे असणार आहे, ओळख असणार आहे आणि भाग्यवय त्यांच्यामुळे तुमचा होणार आहे. तर ॲप्रिशिएशन आहे, नाईट ऑफ कप्स आहे. तुमच्या तुमचं मोल आकाशात तुमचं जे होते एक वेगळी त्याची ओळख निर्माण होते. त्याच्या आयुष्यात असं काही येते ज्यामुळे तुमचा तर भाग्योदय होणारच आहे, पण त्याची स्वतःची त्याला वेगळी ओळख मिळणार आहे. आणि ते असं काही समाजकारण असेल किंवा राजकारणाचं सुद्धा हे आहे, समाजासाठी काहीतरी करण्यासाठी ती तुमचं जे मूल आहे किंवा तुमची जी मुलं आहे ती काहीतरी करण्यासाठी किंवा सेवेचं जे व्रत आहे, सेवा असेल किंवा राजकारण असेल, सामाजिक बांधिलकी ज्यामध्ये आहे, त्यामध्ये तुमची मुलं उतरतात आणि त्या म्हणून त्यांना भरपूर यश आहे आणि हे यश ते सिद्ध करणार आहेत स्वतःला. त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे कार्य करतायत किंवा त्यांनी जे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे, जी संधी त्यांना मिळालेली आहे त्यामध्ये ते खूप मोठी उंची गाठणार आहे आणि त्यामुळे तुमचं भाग्योदय सुद्धा इथं होतोय. समाजाची सेवा करणं हा जो एक विधा जो आहे तो इथं मला ती सेवेचं एक हे दिसते आणि त्यामुळे म्हणजे तुमची मुलं काहीतरी वेगळं, मी सुरुवातीला सांगितलं सगळे करतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी तुमची मुलं करणार आहेत आणि त्यामुळे तुमचा भाग्योदय होतोय आणि इथं तेच आहे आणि त्यामुळे त्यात त्याला यश आहे. तुमच्या मुलांना त्याच्यामध्ये यश आहे, जे ते समाजासाठी काहीतरी वेगळं करतील किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल किंवा सेवेच्या दृष्टिकोनातून असेल, समाजाची एक वेगळेपण स्वतःमधलं हे करण्यासाठी ते करणार असतील, तर तिथं सुद्धा त्यांना खूप म्हणजे यशस्वी तर ते होणारच आहेत. त्यात त्यांना ॲप्रिशिएशन खूप मिळणार आहे, त्यांना खूप सत्कार त्यांचा होणार आहे आणि त्यांना खूप हे मान दिला जाणार आहे. आणि हा जो मान आहे तो तिथे एक लेडी दिसते तुम्हाला, जर सिंगल पॅरेंट असेल आणि खूप कष्टाने, खूप धीराने, धैर्याने व्यक्ती मुलांना मोठं केलेलं आहे, त्यांना शिकवले, त्यांना त्यांच्या वेगळं सामाजिक ज्ञान असेल, राजकीय ज्ञान असेल किंवा राजकारणातलं ज्ञान असेल किंवा शैक्षणिक ज्ञान असेल, कोणत्याही स्तरामध्ये असेल, पण ते ज्ञान त्यांनी अगदी पूर्णपणे त्यांनी ते दिलेलं आहे. ते करण्यासाठी सक्षमपणे तुम्ही तुमच्या मुलांच्या पाठीशी उभे राहिलेले आहात, त्यांना खंबीरपणे तुम्ही साथ दिलेली आहे आणि तुमची मुलंही तुम्ही जसं जसं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे ते पुढं चालली आणि तुमचा जो तुमच्यातली जी मायाळू प्रेमळ जी एक आई आहे, मातृत्व जे तुमच्यामध्ये आहे ते त्यांना खूप अजून काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक करत असतात, उत्स्फूर्त असं ते हे करत असतात. तुम्ही ही तुमच्या मुलांची ताकद आहात, तुम्हीच तुमच्या मुलांची ताकद आहे, त्यामुळे तुमची मुलं इतकी मोठ्या पदावर पुढे जाऊ शकतात आणि त्यांनी हे करून दाखवणार आहेत आणि म्हणूनच तुमचा भाग्योदय होतो. खूप छान असं कार्ड आहे. तुम्हाला आवडलं हे कार्ड?
आणि तुमचा इथं भाग्योदय होते, तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होते. खूप छान अशी कार्ड आली तुम्ही. तुम्हाला तुमच्या मुलांशी संवाद तुम्ही साधत असाल, खूप सुसंवाद, चांगला संवाद, म्हणजे विविध विषयांवर तुमचं तुमच्या मुलांचे चर्चा होत असेल, तुम्ही मार्गदर्शन करत असाल, किंवा ती बारीक सारीक गोष्टी जरी असतील तर तुमच्यापर्यंत येऊन ते सांगत असतील, आणि प्रत्येक प्रश्नाचा तुमच्याकडे एक ॲज अ आई म्हणून, वडील म्हणून त्याचं उत्तर अगदी सक्षमपणे तुम्ही तुमच्या मुलांना देता, त्यांना साथ देता, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, आणि तुम्ही त्यांच्या बरोबर असता. म्हणून त्या सगळ्याचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही नवीन जनरेशन जे आहे, युथ आहे, तर या मुलांच्या जनरेशनशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होता. तुम्ही असं नाही म्हणत आहे मुलांच्यावर कधीही तुम्ही कुठल्या गोष्टी लादत नाही किंवा लागलेल्या नाही, की आमच्या काळामध्ये या गोष्टी आणि तुमच्या काळामध्ये नाही. तर मुलांप्रमाणे थोडंसं तुम्हीही ऍडजस्ट व्हायला बघता, आणि मुलांनाही असं सोडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट सुद्धा करता. ते कनेक्टही तुम्ही तोडत नाही आणि पूर्ण त्यांना सोडतही नाही. या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून तुम्ही करताय, त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होते. फक्त पैसा मिळवणं म्हणजे भाग्योदय नव्हे. एक नाव आपण आलोय त्याच्या इतिहासात, एक नाही काय म्हणा बरोबर कीर्ती उरली असं म्हणतात ते. मरणानंतर सुद्धा कीर्ती उरली पाहिजे. राहतं काय फक्त नाव, फक्त नाव जे आपल्याला ते सुद्धा या जगानं दिलेलं आहे, ते नाव मागं उरतं, आणि त्या नावासाठी तुम्ही जगता. म्हणजे डोळ्यांचं पारणं भेटणारं आणि आनंदाश्रू येणारा असे क्षण तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलांमुळे म्हणजे आनंदाश्रू, आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून कळेल, जो तुमच्या मुलांमुळे तुमच्या भविष्यात होणार आहे. आणि तुमची मुलं तुमच्या म्हणजे एक वेगळंच ओळख तुमची निर्माण करणार आहे. आणि हा एक मेसेज आहे, जो आंतरिक ज्ञान आहे, तुमच्या आतलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशी सुद्धा तुमची मुलं कनेक्ट होत आहेत, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता. आंतरिक जे इंट्युशन्सनी तुम्हाला जे काही दिलं असेल, किंवा तुम्हाला जे तुमच्या मुलांबद्दल जे काही डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला ज्ञान म्हणजे त्यांचं त्यांचं स्वतःचं एक ज्ञान आहे, आंतरिक ज्ञान, जे स्वतःला ते इम्प्रूव्ह करतात. तुमची मुलं स्वतःला असं उजळून टाकतात, बाहेर काढतात ते, आणि त्यासाठी तुम्ही निमित्त आहात, तुम्ही याचं माध्यम. तुम्ही आपण पॅरेंटिंग नाही म्हणजे मी माझ्या मुलांनी मला सांभाळलं पाहिजे म्हणून त्यांना जन्म दिलाय नाहीये, हा भावच तुमच्यामध्ये नाहीये. मला त्यांनी सांभाळावं म्हणून नाहीये, मला त्यांना एक माणूस म्हणून मोठं करायचंय, एक माणूस म्हणून या जगामध्ये एक वेगळं त्यांची ओळख निर्माण करायची. हा तुमचा जो एक ध्यास आहे तो, कारण प्रत्येक जण आपलं आपलं हे घेऊन आलेलं असतं. असं काही नाही आहे की यांना सांभाळलं पाहिजे आणि त्यांना केलं पाहिजे, नाही. आपल्या मनाचा जो आपण ज्या थॉटनं आपण प्रवासाला चालू करतो तोच थॉट आपल्या बरोबर येत असतो. तर तो कुठला थॉट आहे तुमचा, हा तुम्हाला महत्वाचा आहे. म्हणजे स्वतःला सक्षम बनवणं, स्वतःबरोबर मुलांना सक्षम बनवणं, ही तुमच्यामधली जी एक अशी ताकद आहे की नाही, ती तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सिद्ध करते, आणि तुमच्या मुलांमध्ये सुद्धा तेवढीच जिद्द निर्माण करते, आणि म्हणून तुमचं भाग्य होते. कारण की मुलांवर संस्कारच तसे झाले. सेवा करणं असेल, समाजाची असेल, दान धर्म करणं असेल, आणि मदत करणं असेल, एकमेकांच्या साथ देणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये येतात. आणि हे आंतरिक जे ज्ञान आहे, हे ज्ञान सुद्धा त्यांना मिळते, त्या ज्ञानाची साथ सुद्धा त्यांना मिळते. आंतरिक जे ज्ञान आहे, जे इंट्युशन्स आहेत, किंवा त्यांना नवीन रस्त्यावर कुठं जायचं आहे, म्हणजे नवीन भाग्योदयाचा जो रस्ता आहे, त्यांच्या भविष्यासाठी जो चांगला रस्ता आहे, त्यावर जाण्यासाठीचा मार्ग सुद्धा त्यांना गीत दिला जाईल असं सांगितलं जातं. आणि मी कार्ड आहे एनलाइट, ज्ञान, म्हणजे परत परत त्याच गोष्टी येत आहेत की ज्ञान तुमच्या तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्य देतो, कारण त्यांच्यामध्ये ज्ञानाचा एक घडा आहे, खूप मोठा आहे, खूप त्यांच्यात ज्ञान आहे. फक्त त्या ज्ञानापर्यंत नेण्याचं काम फक्त तुम्हाला करायचं होतं. ॲज अ पॅरेंटिंग असेल तर तुम्हाला तुम्ही त्या ज्ञानाच्या त्या ह्याच्याजवळ तुम्ही त्यांना नेलं, फक्त तुम्ही त्याला दाखवलंय तो घडा आहे किंवा घागर आहे, त्यातलं पाणी घ्यायचं, प्यायचं, तुझी तहान तू भागवायची, दाखवलंय तुम्ही, ते तिथं आहे. आणि हे त्यांनी केलंय, हे तुमची मुलं ऐकतायत, केलंय किंवा करणार आहे, जे काही तुमचं हे असेल. आणि त्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातो की त्यांच्याकडं ते खूप ज्ञान घेण्यासाठी तयार आहे, फक्त त्यांना दिशा दाखवणं आणि मार्गदर्शन करण्याची गरज होती, जी तुम्ही केली.
आणि त्यामुळेच तुमच्या मुलांमुळे तुमचे वागणूक होते. जे मार्गदर्शन तुम्ही करताय आणि त्यांना जे मार्गदर्शनाची खरंच गरज आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय. जास्तीत जास्त तुमच्या मुलांना थोडंसं रवींद्र कलरशी रंगाशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी सांगा. आणि तो कनेक्शन म्हणजे त्यांच्या क्राऊन चक्राचा हा रंग असतो आणि क्राऊन चक्र हा ज्ञानाचा स्रोत आहे. आणि हे सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान त्यांना एकदा मिळणार आहे. हा मेसेज दिला जातो. आणि हा काय आहे सस्पेन्स म्हणजे निर्वाह जो आहे म्हणजे जे काही गोष्टी हे करून ठेवलेल्या आहेत याच्याशिवाय मला निर्वाह नाही आहे किंवा हे केल्याशिवाय काही होणार नाही असं ह्याच्या गोष्टी होत असतात. तर कुठलीही गोष्ट तुम्ही धरून ठेवत नाही की त्याच्याशिवाय मी नाही आहे, माझ्याशिवाय ते नाही आहे, असं नाही आहे. मुलांना तुम्ही बांधून ठेवत नाही. तुम्ही त्यांचा स्वतंत्रपणा त्यांना दिलाय. अति स्वतंत्रपणाने मोकळीक दिली पण अति नाही आहे. पण कुठल्याही गोष्टीमुळे तुमची मुलं तुमचे संस्कार विसरत नाही आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांवर ठेवलेला विश्वास कुठेही कमी पडत नाहीये. पण डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, हा एक महत्वाचा आहे. तर तुम्ही जो विश्वास तुमच्या मुलांवर ठेवताय, तुमची मुलं जो तुम्हाला आदर देतात, मान देतात आणि तुम्हाला तुमच्यासाठीच म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची, तुम्ही त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टाची, काळजीची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्याचा भाग बदलते. म्हणूनच मी त्यांच्या ज्ञानापर्यंत पोहोचताय. कारण त्यांना जाण आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. असं तुम्हाला कुठंही किंचितही वाटून नाही की मी एवढं करतोय किंवा मी एवढं केलेलं आहे आणि मुलांनी असं नाहीये. ते त्यांच्या पद्धतीनं ते त्यांचे करतात. तर तुम्ही असं दाखवून प्रत्येक वेळी दाखवत बसायचं नाही की मी तुझ्यासाठी एवढं केलं. हे न दाखवता जी जाणीव आहे ती तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या मुलांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होणार आहे हे 101% आहेच. मी ते आणतो गोष्टी. हे जे कार्ड आहे बघा इनसाइड मी तुम्हाला काय म्हणलं तुमच्या मुलांमुळे तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमची मुलं जे जे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे, जे तुम्ही ज्ञान दिलेलं आहे, जे त्यांनी घेतले त्याप्रमाणे ते पुढे चाललेले आहे. त्यामध्ये त्यांना कोणताही हे नाहीये अडथळा आणि थांबवणं हा प्रकारच नाहीये. ती अगदी नाकासमोर सरळ जाणारी अशी तुमची मुलं आहेत. तर त्यामध्ये तुम्ही फक्त त्यांच्या बरोबर राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आणि खूप असं नावलौकिकाला तुम्ही याल, तुमचा भाग्योदय होईल आणि नवीन नवीन सगळं तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे अनुभवलं नसेल ते यश तुम्ही तुमच्या मुलांमुळे अनुभवणार आहात. खूप तुमची प्रसिद्धी मान सन्मान सगळ्याचे योग तुमचे आहेत आणि हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो. थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची एनर्जी असते. आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंट्स म्हणजे अजून मला रीडिंग करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. तर नक्की कमेंट करा आणि पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.